आज भारतातील प्रमुख 16 शहरांमध्ये मॉक ड्रिलचा सराव घेण्यात येणार आहे. पण नेमकं मॉक ड्रिल म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेऊया. मॉक ड्रिल म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारीसाठी घेतलेला सराव. म्हणजेच आग, भूकंप, स्फोट किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत लोकांनी कशी प्रतिक्रिया द्यावी, सुरक्षितपणे बाहेर कसे यावे याचा प्रात्यक्षिक सराव. यामध्ये सायरन वाजून परिस्थिती निर्माण केली जाते, लोकांना इमारतीबाहेर काढले जाते आणि सुरक्षा टीम आपली कामगिरी दाखवते. नंतर याचा आढावा घेतला जातो की काय योग्य केलं आणि काय सुधारायचं आहे. हे शाळा, ऑफिस, हॉस्पिटल, फॅक्टरी अशा ठिकाणी नियमितपणे केले जाते. मॉक ड्रिलमुळे आपत्ती येण्यापूर्वीच आपण सज्ज होतो. ही सरावाची प्रोसेस आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मॉक ड्रिलचे प्रकार आहेत. आग लागल्याची मॉक ड्रिल. यामध्ये आग लागल्यास सुरक्षितपणे बाहेर कसे जायचे याचा सराव केला जातो. नंबर 2, भूकंप मॉक ड्रिल. भूकंपाच्या वेळी संरक्षण कसे करायचे हे शिकवले जाते. नंबर 3, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला मॉक ड्रिल. अशा सिच्युएशनमध्ये लोकांची तात्काळ प्रतिक्रिया कशी असावी हे शिकवले जाते. नंबर 4, औद्योगिक आपत्ती मॉक ड्रिल. यामध्ये रासायनिक गळती, वायू गळती यासारख्या घटनांमध्ये कशी प्रतिक्रिया द्यायची हे शिकवले जाते. नंबर 5, आरोग्यविषय आपत्ती मॉक ड्रिल. यामध्ये साथींच्या रोगामध्ये किंवा मोठ्या अपघातात वैद्यकीय सेवांचा वापर कसा करावा हे शिकवले जाते. नंबर 6, बचाव आणि पुनर्वसन मॉक ड्रिल. यामध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि मदत पुरवणे याचा सराव केला जातो. तर मित्रांनो, हे होते मॉक ड्रिलचे प्रकार आणि मॉक ड्रिल म्हणजे नेमकं काय. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.